बदलापूर अत्याचार प्रकरणामधील पीडित मुलीचा एसआयटी प्रमुख आरती सिंग यांनी नोंदवला जबाब। एसआयटी मुख्याध्यापिका शिक्षकांचाही जबाब नोंदवणार। बदलापूर आंदोलनाचा समाज कंटकांनी फायदा घेतल्याचा पोलिसांचा दावा। आंदोलन प्रकरणी फोन कॉल्स, व्हॉइस रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती। एकूण 6 जणांना अटक। अनेक आंदोलक बाहेरचे असल्याची पोलिसांची माहिती। बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेला 25 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी। 17 तारखेला आरोपीला केली होती अटक। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, किशोरी पेडणेकरांसह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली रश्मी शुक्लांची भेट। बदलापूर घटनेची दखल घेण्याची मागणी। लाडक्या बहिणीपेक्षा सुरक्षित बहिणी योजनेची राज्याला अधिक आवश्यकता। 15 दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज गायब। पोलिसांसोबतच संस्था चालकांवरही कारवाई व्हावी, अंबादास दानवेंची मागणी। मंत्रालयाच्या समोर काँग्रेसचे आंदोलन। वर्षा गायकवाड, विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात आंदोलन। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक। महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेत नाना पटोलेंची माहिती। राज ठाकरेंचा बदलापूर इथल्या मनसेच्या महिला कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद। 26 तारखेला राज ठाकरे बदलापूर दौरा करणार। काल बदलापूरला गेले होते। पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली। एका पीडित कुटुंबियाचीही भेट घेतली। सोमवारी 26 तारखेला बैठक घेणार आहे। नीलम गोऱ्हेंची माहिती। बदलापुरातील नराधमाचा आरोपपत्र घेण्यास वकिलांचा नकार। कल्याण कोर्टामधील वकिलांनी आरोपी अक्षय शिंदेचा आरोपपत्र घेण्यास नकार दिल्याची माहिती। बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन करणाऱ्या 22 आरोपींना कल्याण रेल्वे कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी। आरोपींची आधारवाडी कारागृहात रवानगी केली जाणार। रेल्वे पोलिसांनी अटक केलेल्या आंदोलकांवरती दाखल अजामीन पात्र गुन्ह्यांविरोधात वकील आक्रमक। आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची वकिलांची मागणी। आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। बुलडाणा जिल्ह्यामधील सर्व खासगी शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य तपासणी होणार। बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाचा निर्णय। बदलापूर घटनेनंतर नाशिक जिल्ह्यामधील शाळांच्या सुरक्षेसंदर्भात आढावा बैठक। पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली आढावा बैठक। जनतेच्या पैशांमधून बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रँडिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे ही भावना जरी निर्माण केली तरी खूप आहे। बदलापूर घटनेवरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। सरकार उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून लाडक्या बहिणींच्या जखमेवरती मीठ चोळत आहे। भास्कर जाधवांचा सरकारवर निशाणा। उज्ज्वल निकम हे भाजपचेच आहेत, ते आता वकील राहिलेले नाहीत, संजय राऊतांची टीका। बदलापूर घटनेमधील नराधमाला तातडीनं शिक्षा करणं हाच न्याय होईल। विरोधकांनी राजकीय लाभापेक्षा पीडित कुटुंबाला न्याय कसा देता येईल याकडे बघावं, आशिष शेलारांचा विरोधकांना टोला। बदलापुरात उद्रेकानं लोक रस्त्यावर उतरले, मग त्यांच्यावरती खटले काय दाखल करतात? संजय राऊतांचा सरकारला सवाल। बदलापुरातील आंदोलन राजकारणानं प्रेरित होतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप कारवाईचं आश्वासन दिल्यानंतरही 8 ते 9 तास आंदोलन सुरू होतं। आंदोलक लाडकी बहीण योजनेने पोस्टर घेऊन आले होते, हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया। उद्रेक समजू शकतो, पण त्वरित फाशी द्या असं होत नाही। शक्ती विधेयकाचंही कायद्यामध्ये रूपांतर झालं पाहिजे, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचं वक्तव्य। पोलिसांच्या बदल्या करून प्रश्न सुटणार नाही। महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। बदलापूर घटनेवरून सुप्रिया सुळेंची मागणी। बदलापूरची घटना निषेधार्हच, मात्र सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षातील नेते राजकीय पोळी भाजण्यासाठी टीका करतायत। खासदार नरेश म्हस्केंची टीका। बदलापूर प्रकरणी राजकारण करू नये, पण काही लोक राजकारण करतात। गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतात। संजय शिरसाट यांची विरोधकांवर टीका। बदलापूरच्या घटनेशी विरोधकांचा काय संबंध? संजय राऊतांचा सवाल। विरोधकांवर आरोप करणाऱ्या गिरीश महाजनांचं डोकं फिरलंय। राऊतांनी महाजनांवर केली टीका।
बदलापूर प्रकरणाच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिलांकडून भिवंडीमध्ये निषेध आंदोलन. भिवंडीतल्या जकात नाका ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत काढला मोर्चा. बदलापुरामध्ये 2 चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात ठाकरे गटाचा मीरा रोडमध्ये निषेध मोर्चा. मोर्चामध्ये महायुती सरकार विरोधात घोषणाबाजी. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याचीही केली मागणी. भिवंडीमध्ये ठाकरे गटाचं निषेध आंदोलन. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. बदलापूरमधील शाळेची मान्यता रद्द करावी, आंदोलकांची मागणी. बदलापूर घटनेचा निषेध करत महाविकास आघाडीचा बुलडाण्यामध्ये रास्ता रोको. 1 तास रास्ता रोको करत आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ परभणीमध्ये ठाकरे गटाची जोरदार निदर्शनं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीनं हे आंदोलन. पदाधिकाऱ्यांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. बदलापूरमधील घटनेच्या विरोधात नवी मुंबईतील वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीचं आंदोलन. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची आंदोलकांकडून मागणी. अमरावती शहरामध्ये शरद पवार पक्षातर्फे इरविन चौकात निदर्शनं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोवर फोडल्या बांगड्या. आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी. बदलापूर इथल्या अत्याचार प्रकरणी भंडाऱ्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी. लाडकी बहीण योजनेच्या 1500 ऐवजी महिलांना सुरक्षा द्यावी अशी घोषणा. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीची सोलापुरात निदर्शनं. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाडकी बहीण योजना नको, सुरक्षा द्या अशा आशयाच्या बॅनरसह आंदोलन. बदलापूर घटनेचा शिवसेना उबाठाकडून वर्ध्यामध्ये घोषणाबाजी करत निषेध. आरोपीला कठोर शिक्षा करण्यासह गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.